खासदार संजय दिना पाटील सत्तेत जाऊन काही तास होताच त्यानं मास दाखवायला सुरुवात केली। त्यानं पत्रकारांना थेट पोलिसांसमोर आणि कॅमेरे सुरू असतानाच जीवे मारण्याची धमकी दिली। पत्रकारांना घाण शिव्या दिल्या। त्यानं उघडपणे मी 5 लोकांना ठार केलंय असं वक्तव्य देखील केलं। माझ्या विरोधात जर आंदोलन केलं तर बॉम्ब टाकेन अशी धमकी देखील संजयनं दिली। या संजयच्या वक्तव्यावरून राज ठाकरेंनी त्याचा चांगलाच समाचार घेत गृह खात्यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। एखादा गँगस्टर ही जे बोलणार नाही ते राज्याचे खासदार उघडपणे बोलतोय असं राज ठाकरे म्हणाले। पण हा खासदार फक्त आताच माजलेला नाहीये, त्याची ही गुंडेगिरी आताच सुरू झालेली नाहीये। त्यानं यापूर्वी देखील भरसभेत बंदूक काढली होती। या वादावरून या गुंड खासदाराला जेलची हवा देखील खावी लागली होती। या व्हिडिओतून पाहूयात संजय पाटलानं केव्हा भरसभेत बंदूक दाखवली होती, त्याला पोलिसांनी का अटक केली नव्हती, त्याच्यावर किती गुन्हे दाखल आहेत, आता पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा नोंद का केला नाही। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता LS मराठी। संजय दिना पाटील हा गेल्या 10 वर्षांपासून घरी बसलेला होता। यावेळीही तो घरीच बसून राहणार होता। मात्र त्यानं राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला, पण काही दिवसातच शिवसेनेचे 2 गट झाले आणि संजय हा ठाकरेंसोबतच राहिला। त्यामुळे उद्धव ठाकरेंनी त्याला 2024च्या लोकसभेत तिकीट दिलं आणि तो निवडून आला। आता निवडून आल्यानंतर तो थेट गद्दारी करून सत्तेत गेला। सत्तेत गेल्या लगेच तो आपले रंग दाखवू लागला। त्याच्या पूर्ण कारकिर्दीत तो फक्त गोळीबार केल्यानं आणि जेलमध्ये गेल्यानं चर्चेत आला होता। त्यानंतर तो कधीच चर्चेत आला नाही। त्याचा चर्चेत येण्याचा काळ आता 2016 नंतर थेट 2026 आहे। तो चांगल्या कामामुळे कधीच चर्चेत राहिला नाही। संजय दिना पाटील जर चर्चेत आला तर समजून घ्यायचं की काहीतरी वादग्रस्त घडलंय। पहिलं आपण आता त्यानं पत्रकारांना काय धमकी दिली तो व्हिडिओ थोडक्यात पाहू आणि 2016 मध्ये काय घडलं होतं तेही पाहू। अरे भाई कशाला बस झाला ना, आता तुला बोललो 2 मिनिटं बोलायचं होतं, बोलणारच नव्हतं, बोललो ना भाई, आता अजून किती कशाला हे करतोय। चल बस माझ्या बरोबर, बस ना गाडीत, चल बोलता बोलता जेवढं बोलायचं तेवढं बोलू, चला। कशाला इज्जत देतो भाई, घे ना यार, कशाला। जरा माझं हे बघू नका तुम्ही, अति करताय। हे भाई बस ना, बंद कर ना आता, बंद कर, नाहीतर भाई मी विसरून जाईल मी खासदार आहे। तुम्ही काय पहिला पण सांगितलंय मी, इज्जत करतो, इज्जत करा, काय होतोय बरं। तुम्ही उगाच घे, रेकॉर्ड कर, इज्जत करतो, उगाच डोक्यात जाऊ नका, उगाच डोक्यात जाऊ नका। घराखाली उगाच ठेवतोय तुम्हाला, जेवायला देतोय काय, उगाच त्यांच्याकडे जाल, ते बोलतात ना मला, मी बोलणार नाहीये। आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला, पण जे बोलायचं लिहायचं तर लिहा, रेकॉर्ड करा, सांगा तिकडे कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट करा। इज्जत करतोय, तुम्हाला सहन करतोय, खूप दिवस सहन केलं तुम्ही। हा अरे लिमिट आहे कुठल्या गोष्टीची, बोलली आहे ना ती, सांगितलं ना सर्व बा। त्यांनी काय बोलू दे, अरे काय बोलू दे, येऊ नका माझ्याकडे काय घ्यायला, आला तर मारणार होता। तुम्ही दिली बरोबर आहे, रेकॉर्ड करा आणि सांगा तुम्ही आता मला विचारायला आले तर मार खाणार। हे लिहून घे, रेकॉर्ड कर, काय करायचंय कंप्लेंट करायची कर, पोलीस आहेत सर्व त्यांच्या समोर सांगतोय, बस झाला, सहन केलं खूप। हा 2016 मध्ये नवाब मलिक यांच्या नेतृत्वात मुंबईच्या चेंबूरमध्ये राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा सुरू होता। यावेळी संजय दिना पाटील हा कार्यकर्त्यांसह तिथं आला। संजय दिना पाटील 7 ते 8 बंदूकधाऱ्यांसह आला आणि त्यानं गोळीबार सुरू केल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला। कार्यकर्ता मेळाव्यात संजय दिना पाटलानं बंदुका नाचवल्या। हातात बंदूक घेऊन संजय दिना पाटील व्यासपीठावर गोंधळ घालताना दृश्यांमध्ये स्पष्ट दिसतंय। संजय दिना पाटलाच्या आजूबाजूला वावरणाऱ्या आणखी एका दोघांच्या हातात बंदुका असल्याची दृश्य कॅमेऱ्यानं टिपली। पोलिसांनी या गोळीबार प्रकरणी संजय पाटील आणि नवाब मलिक यांच्यावर कलम 307 सारखा अजामीनपात्र गुन्हा दाखल केला। पोलिसांनी संजय पाटलाला अटक देखील केली, पण या प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी बदनामी व्हायला लागली। त्यामुळे राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी संजय आणि नवाब मलिक यांचा वाद मिटवत त्यांची दिलजमाई केली। पुढे हे प्रकरण कोर्टात गेलं आणि पुरावे नसल्यानं नवाब मलिकांनी आणि साक्षीदारांनी कोर्टात साक्ष देण्यास नकार दिल्यानं, योग्य साक्ष न दिल्यानं पुराव्याअभावी कोर्टानं हे प्रकरण बंद केलं। 2015 मध्ये संजय दिना पाटलानं पोलिसात तक्रार केली की छोटा राजन टोळीचा गुंड सुरेश पराडकरनं त्याला जीवे मारण्याची धमकी दिली। पोलिसांनी या गुन्हेगारी प्रकरणात मकोका अंतर्गत तपास सुरू केला। मात्र गुन्हेगारी वाद तेव्हा निर्माण झाला जेव्हा तब्बल 9 वर्षांनी फेब्रुवारी 2024 मध्ये पाटील अचानक न्यायालयात प्रतिज्ञापत्र देऊन
तो केवळ एक गैरसमज होता असं सांगत आपली तक्रार मागे घेतली. त्यानं अचानक तक्रार मागे का घेतली असा प्रश्न अद्याप निर्माण झालाय. संजय पाटलांना 2024 मध्ये सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्याच्यावर एकही गुन्हा दाखल नाही असं लिहिलंय. त्यामुळे असा प्रश्न निर्माण झालाय की हा संजय तर पोलिसांसमोर पत्रकारांना धमकावतोय. तो सर्वसामान्य नागरिकांसोबत काय करत असेल? जेव्हा तो माजी खासदार होता तेव्हा त्यानं नेत्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला होता. आता तर तो खासदार आहे. त्यानं 5 लोकांना ठार केल्याचं वक्तव्य देखील केलंय. त्यामुळे संजय पाटलावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता करण्यात येते. गुंडगिरीची भाषा करत पत्रकारांना धमकावणाऱ्या आणि बॉम्बनं हल्ला करण्याची भाषा करणाऱ्या संजय पाटलावर अद्यापही कोणतीही कारवाई झालेली नाही. राजकीय वातावरण तापल्यानंतर त्यानं केवळ माफी मागत या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. त्याच्या गुंडगिरीच्या भाषेवरून राज ठाकरेंनी चांगला संताप व्यक्त केला. एक गँगस्टर जे बोलणार नाही ते एक खासदार बोलतोय. उघडपणे मी 5 लोकांना ठार केलंय असं त्यानं म्हटलंय आणि त्याची चौकशी देखील नाही केली असा सवाल राज ठाकरेंनी केला. एका खासदारानं बॉम्ब वापरण्याची भाषा करणं ही केवळ कायदा आणि सुव्यवस्थेची अडचण नसून ती सुरक्षा यंत्रणांना दिलेलं आव्हान आहे असं राज ठाकरेंनी म्हटल्याची माहिती आहे. राज ठाकरेंनी कठोर शब्दात जरी टीका केलेली असली तरी उद्योगमंत्री उदय सामंत आणि इतर महायुतीचे नेते अजूनही संजय पाटलाची पाठराखण करण्यात व्यस्त आहेत. राज ठाकरे, संजय राऊत आणि संपूर्ण विरोधी पक्ष ज्या खासदाराच्या विधानांची ATS किंवा UAP अंतर्गत चौकशी करण्याची मागणी करतायत हा त्यांचा स्वभाव आहे असं म्हणत उदय सामंत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतात. कॅबिनेट मंत्री जेव्हा त्याची बॉडी लँग्वेज तशीच आहे असा युक्तिवाद करतात तेव्हा ते राज ठाकरेंनी उपस्थित केलेल्या चौकशीची काय मागणी करणार आणि तशी चौकशी काय करणार या प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी प्रकरणावर पांघरून घालत असल्याचं स्पष्ट होत आहे. आता जाता जाता संजय पाटील आणि त्याच्या कुटुंबाची संपत्ती किती आहे थोडक्यात पाहू. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार संजय देना पाटील यांची एकूण संपत्ती 2,48,00,000 रुपये इतकी आहे. त्यामध्ये जंगम मालमत्ता आणि 18 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता समाविष्ट आहे. त्यांची पत्नी सौ पल्लवी संजय पाटील यांची एकूण संपत्ती सुमारे 42,50,000 रुपये इतकी असून त्यात प्रामुख्यानं सोने आणि बँक ठेवींचा समावेश आहे. त्याची पहिली मुलगी राजुल संजय पाटील हिची एकूण संपत्ती सुमारे 52,80,000 रुपये असून त्यात बचत, सोने आणि विमा गुंतवणुकीचा समावेश आहे. तर दुसरी मुलगी सखी संजय पाटील हिची एकूण संपत्ती सुमारे 55,60,000 रुपये इतकी असून ती बँक ठेवी, सोने आणि विमा गुंतवणुकीत आहे. या सर्व मालमत्तांमध्ये कोणतीही स्थावर मालमत्ता नसल्याचं प्रतिज्ञापत्रात नमूद आहे. संजय हा 2026 मध्ये गुंडगिरीची भाषा करत नाही, तो आधीपासूनच गुंडगिरीची भाषा करतो हे वरील माहितीवरून समजतंय. आता असे लोक खासदार व्हायला पाहिजेत का? संजय देना पाटलावर काय कारवाई झाली पाहिजे? कमेंट करून नक्की सांगा.